नमस्कार मंडळी, गणेश चतुर्थीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। आणि मी आज मोदक करून दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी मी मोदक कसं पीठ तयार करायचं ते दाखवते आणि त्याच्यापासून एकदम मऊ लुसलुशीत मोदक होतात। आणि चला बघूया आता मी मोदक कशी करते। तर 1 कप मी पीठ घेणार आहे मोदकचं। जास्त दाबून नाही भरायचं, अलगदच भरायचं। तर अर्धा दूध घेणार आहे मी, हे बघा, आणि अर्ध पाणी घेणार आहे। 1 कप। आता मी पातेलं ठेवले, त्याच्यामध्ये हे अर्ध दूध आणि अर्ध पाणी टाकून घेतले आणि थोडंसं मीठ टाकायचं, अगदी थोडंसं मीठ टाकायचं, थोडीशी साखर टाकायची। मंडळी उकळी आलेली, तर असं लाटणं एक घेतलेलं आहे आणि हे सगळं पीठ टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं चांगलं आणि 2 मिनिटं गॅस बंद करून टाकायचा। 2 मिनिटात झाकण ठेवायचं। हे बघा मस्त अशी उकड तयार होते। मी तरी तूप नाही घातलेले। हे बघा मंडळी, तूप टाकते मी आता। तुम्ही पाण्यामध्ये पण टाकू शकता, पण असं केल्याने ना खूप छान होतात मोदक। आणि आता हे मिक्स करून घ्यायचं, गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवायचं 2 मिनिटं आणि गरम असतानाच मळायला घ्यायचं। आता 2 मिनिटं झाकण ठेवते, 2 मिनिटानंतर काढायचं, गरम गरमच मळायचं। तर सगळी काढून घ्यायची आता उकड आणि चांगली मळून घ्यायची। गरम असेल ना तर तुम्ही तांब्या वगैरे पण घेऊ शकता। गरम गरमच ते पीठ तयार करायचं आहे आपल्याला आणि थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचं। हे अशी चांगली मळून घ्यायची। जेवढं मळेल ना तुम्ही तेवढे मोदक छान होतात आणि मऊ लुसलुशीत होतात एकदम। हे असं तळाताच्या ह्याने ना चांगलं मळून घ्यायचे, असे पाणी लावून लावून लावून। आता एकदा मळून झालं की थोडंसं तूप घ्यायचं। हे बघा असं इतकं छान मळलंय ना, आणखीन थोडंसं मी मळून घेणार आहे तुपावर। मस्त झालंय बघा पीठ, मळून मळून एकदम। हे बघा, हे असंच पाहिजे आपल्याला पीठ। तर मंडळी आता मोदक करायला घ्यायचे। थोडंसं मी साच्यानेच करणार आहे। थोडंसं तूप त्याला लावून घ्यायचं, एकदाच लावायचं, परत सारखं सारखं लावायची गरज नाही आहे। आणि हे असं थोडासा गोळा घ्यायचा पिठाचा आणि असं सगळं दाबून घ्यायचं व्यवस्थित। एकदम अशी पातळ पारी करून घ्यायची आतमध्ये आणि हे सारण भरायचं। मी दोन्ही साच्याने दाखवते, माझ्याकडे 2 साचे आहेत। हे बघा पूर्ण भरायचं व्यवस्थित सारण आणि थोडंसं पीठ घ्यायचं आणि असं लावायचं हातपर्यंत, व्यवस्थित भरायचं ते। या पद्धतीने मी सगळे असेच करून घेणार आहे मोदक। हे बघा मंडळी, ह्या पण साच्यामध्ये असंच भरायचं सारण आणि सगळा बंद करून घ्यायचा। हे थोडासा मोठा आहे। हे बघा खूप छान निघतात मोदक, मस्त। तर या पद्धतीने मी सगळे करून घेते। मंडळी सगळ्या मोदक करून झालेले आहेत आणि आता मी ह्याला थोडंसं तूप लावून घेतलं। मंडळी एका वाटीत पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये मोदक बुडवायचा खालनं आणि हे असे ठेवायचे सगळे सगळे मोदकला तसंच करायचं, म्हणजे छान मस्त मऊ लुसलुशीत आणि चिटकत नाहीत खाली बघा। तर आता मी सगळे करून घेते आणि थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि ठेवायचं। पाणी उकळायला ठेवलं आहे मी आता मंडळी, पाणी उकळायला ठेवले
याच्यामध्ये ठेवून द्यायचे आणि झाकण ठेवायचे, 10 मिनिटं उकडून घ्यायचे मस्त. खूप छान झालेले आहेत मोदक. मंडळी मोदक झाले आणि आमच्या इकडे खायला पण बसला मोदक. कसे झालेत सांग. बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4. आता नाही. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मंगल मूर्ती मोरया. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. 1 2 3 मंडळी गणपती बाप्पा आले आणि आता किती म्हणून मग 12च्या नंतर सगळं आवरलं आणि मग गणपती बाप्पाला घेऊन आले. मूर्ती मोरया. गणपती नाही तो दोन्ही पण थोडं थोडं पुढे ठेव. ती माझ्या पाठीमागे तुम्ही म्हणायचं अस्य प्राणः असे प्राणः प्रतिष्ठितु अस्य वस्त्रं गजवस्त्रम चतुर्भुजं चतुर्भुजम पाशांकुशधरं पाशांकुशधरम देवं विघ्नेश विघ्नेश सुरराज सुरराज अर्चितेश्वर अर्चितेश्वर अनाथनाथ अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थ सर्वज्ञ पूजा गणनायक. गणनायक सिद्धिविनायकं संयुक्तं दिव्यास्तरम संयुक्तम. फुलावर पाणी फुल त्यात बुडवा. ठीक आहे. ओके. असं म्हणून पळीभर पाण्यात गंधाक्षता पुष्पाणी सुपारी घेऊन त्यातली पाणी फुलाने अर्धे म्हणून श्री गणेशाला अर्पण. मंडळी साहेबच सांगतात पूजा, खूप मस्त सांगतात आणि पूजा पण छान करतात. आणि रंजिताने गीतांजलीला पूजा करायला सांगितली. छान. हा आता मला माझ्या पाठीमागे विनायकम विनायकम नमस्तुभ्यं नमस्तुभ्यम त्रिदशरभि वंदित शमनं करो. सिद्धी श्री सिद्धिविनायकाय नमः श्री सिद्धिविनायक आचमनीयम समर्पयामी. असे म्हणून श्री गणेशाच्या हातावर फुलाने आचमनासाठी पाणी अर्पण करायचं. तर पाणी ते फुलाने पाणी अर्पण करायचं. कुठे थोडंसं पाणी घ्या तिथे हातावर केलं तर चालते. ठीक. सर्व तीर्थम अनितम अनितम तोयमुक्तम त्वयमुक्तम स्नानम समर्पयामी. श्री सिद्धिविनायकाय बाप्पांना समर्पण करायचं म्हणजे त्याच्यावर टच करायचं सुपारीवर. व्हेरी गुड. रक्तवस्त्रयुगम म्हणा रक्तवस्त्रयुगम देवदिव्यम देवदिव्यम कांचन संभवम कांचन संभव सर्वप्रथम सर्वप्रथम ग्रहानेदम. ग्रह आज सुरू परत एकदा फुलं अर्पण करून हात जोडून प्रार्थना करायचा. नंतर ज्ञानेश्वराची आणि बुरकट बुरकट का दिसतं काय? नववे श्री भालचंद्र, 10वे श्री विनायक, 11वे गणपती, 12वे श्री गजानन, देवनावे अशी 12, 3 संध्या मणिंद्र, विघ्नभीती नसे त्याला प्रभू सर्व सिद्धी. ओम गण. तर आता मंडळी मी नैवेद्य दाखवते देवाला. सगळं पूजा वगैरे आरती झाली, सगळं झालं. किती सुंदर आहे बघा गणपती. आणि सजवलंय पण मुलांनी, खूप सुंदर सजवलेलं आहे. तर मी मोदकचे सकाळी पण मोदकच दाखवले होते आणि आत्ता पण मी मोदकचाच नैवेद्य आणि वरण भात दाखवलेले. असं डेकोरेशन केलेलं आहे मस्त. ते बघा मंडळी इतके लुसलुशीत झालेत ना, एकदम मोदक छान झालेले. तर मी तुम्हाला तोडून पण दाखवते. हे बघा खूपच भारी झालेले. तर या पद्धतीने तुम्ही नक्की करा आणि आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला रांगोळी दाखवते गीतांजलीने काढलेली. रांगोळी पण खूप सुंदर काढलेली तिने. तर मी चला दाखवते रांगोळी तुम्हाला.
मंडळी खूप सुंदर रांगोळी काढलेली.